दरवर्षी ना कार्तिकी एकादशी झाली की कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न गावोगावी घरोघरी लावलं जातं. मग माझ्या मनात प्रश्न आला की यामागे नक्की कारण काय आहे. पौराणिक कथा वगैरे ठीक आहे, पण नक्की कारण काय आहे. तुळशी विवाह केल्याने आपल्याला काय फायदा होतो. याचं उत्तर शोधलं तेव्हा असं सापडलं की पुराणात असा उल्लेख आहे की तुळशी विवाहात सहभागी झाल्याने किंवा तो विधीपूर्वक केल्याने एका यज्ञा इतकं पुण्य मिळतं. त्याचबरोबर ज्यांच्या घरात लग्नासाठी मुलामुलींसाठी स्थळं बघितली जातात, म्हणजेच विवाहयोग्य मुलं मुली आहेत, अशांनी तर तुळशी विवाह आवर्जून करावा. लग्नाचे योग लवकर जुळून येतात. तुळशी विवाह करणाऱ्याच्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. जर घरात खूप मतभेद भांडणं असतील तर तुळशी विवाह करायला सांगितला जातो, कारण त्यामुळे घरात एकमेकांमध्ये प्रेम वाढतं. खास करून पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं, मतभेद दूर होतात. तुळशी विवाह केल्यामुळे सगळी नकारात्मकता निघून जाते. मग म्हटलं बाप रे बाप, एका तुळशीच्या लग्नाचे एवढे फायदे आहेत, मग तर तुळशीचं लग्न करायलाच पाहिजे बाबा. काय मग तुम्ही करता की नाही? कमेंट करून सांगा की राव.